तुमच्या बंधू आणि भगिनींना आपल्या या अमेझिंग युट्यूब प्लॅटफॉर्मवर. तर त्याचं नाव आहे SRT क्लासेस मध्ये. तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या व्हिडिओला फॉलो मारा, सबस्क्राईब मारा, लाईक आणि या सगळ्या व्हिडिओला शेअर करा. तर आपण मागील ज्या लेक्चर मध्ये बघितलं होतं, काय बघितलं होतं, तर आपले 3 लेक्चर झाले. पहिल्या लेक्चर मध्ये इंट्रोडक्शन बघितले. इंट्रोडक्शन मध्ये आपण बघितलं होतं वाक्य प्रचार, वाक्य रूपांतर व वाक्य प्रकार. मग आपण याच्यामध्ये बघितलं होतं, तर भाषिक मध्ये बघितलं होतं आपण. पहिला टॉपिक होता आपला शब्द संपत्ती. तर मागचे व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल, काही तुम्हाला हे समजणार नाही, तर पहिल्यापासून तुम्ही बघा. तर आता आपला आहे हा शब्द संपत्ती. शब्द संपत्ती हा किती मार्गाचा आहे? 4 मार्गाचा वेटेज आहे. 4 मार्गाचा वेटेज आहे शब्द संपत्ती. शब्द संपत्ती म्हणजे का? शब्द संपत्ती कशी ओळखा? तर शब्द संपत्ती आपण कशामध्ये ओळखणार? त्यांच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि लिंग, वचन हे असे प्रकारची याच्या संपत्ती येते. तर आपण शब्द संपत्तीमध्ये असे येते प्रकार. तर समानार्थी शब्द पहिले आहे आपला समानार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजे समान असे शब्द, समान असे शब्द आणि त्यांच्या समान. हे बघा, अंधार आहे, अंधाराचा काय समान शब्द होतो? काळो. काळो म्हणजे काळा, यांचं समान असे. तर समानार्थी शब्द म्हणजे आपला पहिला आहे ना अंधार. अंधार म्हणजे लाईन गेल्यावर काय होते? अंधारच पडणार ना. तर अंधार पहिला आहे आपला अंधार. अंधार म्हणजे काळो. काळो त्याच्या दुसरा शब्द समान, समान आहे. त्याच्यानंतर आहे कम, त्याच्यानंतर आहे अंधार. अंधकार म्हणजे एकदम काळा. आता एक सूर्य आहे, सूर्य जर निघालाच नाही तर त्या आपल्या सूर्य काय पडणार? अंधकार पण जाणार, त्याच्यामध्ये अंधकार. तर सेकंड आपला आहे डोळा. ज्याला डोळे आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगा की मला डोळे आहे. तर त्याला दुसरा आपला समानाचा असा शब्द नयन. नयन नयन कोणाचं नाव आहे ते कमेंट मध्ये सांगा मला. तर त्याला दुसरा शब्द आहे नेत्र. नेत्राला काय म्हणतो आपण? डोळा. काय? डोळा. तर तिसरा आहे आपला आई. आई तर सगळ्यांना माहित असेल, सगळ्यांना माहित असेल. तर त्याला आपण दुसरा समानार्थी शब्द काय म्हणतो? माऊली. माऊली म्हणत असतो ना. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शेगाव असं एक स्थान आहे, शेगाव, किंवा अतिरिक्त मंदिर वगैरे. तर तिथे आपण गेलो तर आपल्याला जास्तीत जास्त आपल्या कानावर ऐकायला येते माऊली. चला माऊली, चला समोर माऊली. माऊली म्हणजे एक आईचा दुसरा. आपण त्यांना आईचं नाही सांगू शकत. माऊली हे कम्फर्टेबल समानार्थाचा शब्द आहे. तर दुसरा आहे माय. माय तर आपल्या सगळ्याला माहितीच आहे. मुलींचा डायलॉग होता, अहो माय काय झालं? तर माय हे आईला दुसरा शब्द आहे. जननी पण आहे, आपल्याला जन्म देते तर जननी पण म्हणू शकतो त्यांना. तर यांना अजून पण खूप सारे नाव आहे. तर त्याला आपण सध्या 3च बोलणार. तर आपला चौथा आहे ढग. ज्यातून पाऊस पडतो, इव्हॅपोरेशन होतो आणि वरतून आपल्याला शेताला पाऊस देणे. तर ढग त्याला दुसरा शब्द आहे मेघ आणि जलद. तर मेघ म्हणजे ढग, तुम्हाला माहित असेल. तर हा पाचवा आहे आपला तो सगळ्यांनाच आहे तो, त्याला काय एवढं हाताची गरज नाही. तर तोंड त्याला पण काय मुख. मुख तर मुख तुम्हाला माहितच असेल. मुख म्हणजे चेहरा. मराठीमध्ये चेहरा.
हे चेहरा आपल्याला माहितच आहे. तर आपला सहावा आहे काम. काम तर आपल्याला माहित आहे. आपण कोणते पण काम करतो. आता आता मी काय करत आहे, कामच करतो. कोणतं? तुम्हाला प्रिपरेशन देणं. हे झालं माझं काम. तर कामला दुसरा आहे कार्य. कार्य सगळ्यांनाच कोणत्या ना कोणते कार्य असते. मला पण आहे, तुम्हाला पण आहे, सगळ्यांना करावे कार्य. विकास, कामकाज, कार्यकाज हे असं याच्यामध्ये समानार्थी शब्द म्हणजे. तर आपलं सातव आहे जंगल. जंगल तर सगळ्या एरियाकडे राहतो. कोणतं जंगल? अमेझॉन जंगल, अजून पहाड येते, कांचनजंगा पहाड, जसे की सातपुडा पर्वत, त्यांच्याकडे जंगल येतो. तर जंगलांना आपण समानार्थ म्हणजे निवडलो असतो रान. रान तर सगळ्यांना माहित असते. रान, हा, त्या रानामध्ये जाताय, त्या रानामध्ये जाताय. एक्झाम्पल मध्ये आपण म्हणतो रान. तर आता आपण समानार्थी शब्द आपले संपले इथे. इथे समानार्थी शब्द संपले. आता आपला सेकंड टाईप आहे विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्दामध्ये आपण तर आपला आहे आता विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द म्हणजे आपण कोणत्या गोष्टीचा विरोध. आता आपल्याला कोर्टमध्ये जातो आपण. कोर्टमध्ये काय करतो? त्याचा दुसऱ्याचा विरोध करतो की आपण केस जिंकतो म्हणून. तर त्याचा विरोध विरोधार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द. आता आपला फर्स्ट आहे उष्ण. उष्ण म्हणजे खूप गरम. खूप गरम होतो. त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो थंड. थंड म्हणजे थंड. आपलं सेकंड आहे आता अधिक. अधिक म्हणजे जास्त. त्याला आपण असं त्यांना म्हणतो अधिक म्हणजे जास्त. तर त्याचा हा विरुद्धार्थी शब्द आहे उणे. उणे हे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. तर तिसरा आहे आपला कमी. कमी कमी म्हणजे थोडा, खूप कमी. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे जास्त. म्हणजे त्याचा अपोजिट. अपोजिट हे आहे जास्त. हे कमी आहे, हे कमी आहे, तर मग हे जास्त होणार. तर आपला चौथा प्रकार आहे पवित्र. आता आता कोणाला आपण म्हणतो तो पवित्र. पवित्र म्हणजे चांगला असणे, पवित्र. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपवित्र. अपवित्र म्हणजे तो चांगला नाही, अपवित्र आहे कोणत्याही गोष्टीला. तर पाचवा आहे याला खाली. खाली म्हणजे डाऊन म्हणून आपण त्याला. त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये खाली. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे वर. हे खाली वर, खाली वर, अप डाऊन, अप डाऊन. तर आता पाचवा झाला. सहावा आहे आता आधी. आधी म्हणजे पहिले. आधी तर झालं, मग त्याच्या पुढं नंतर. आधी नंतर. तर त्याला आधी, त्याच्यानंतर नंतर, त्याच्यानंतर नंतर. तर त्याचा आहे ओला. ओला म्हणजे ओले. ओला सॉरी ओले. ओले म्हणजे आपण एखादा कपडा घेतो तर त्याला पाण्यामध्ये भिजू टाकतो तर तो काय होऊन जातो? ओला होता. फॉर एक्झाम्पल ओला होता. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार? विरुद्धार्थी सुकी. तर आपण दुसरे त्याला ऊन मध्ये जर वाळू घातलं तर तो काय होतं? सुका होतो. तर त्याला आपण सुखी असे म्हणतो. तर आपला आठवा प्रकार आहे दिवस. आता काय आपला इव्हिनिंग झालं. तर दिवस. दिवस का आपण तर दिवसचा विरुद्धार्थी शब्द काय होणार? रात्र. रात्री काय येतो? ऊन येतो, चंद्र येतो. सकाळी काय येतो? काय सूर्य सन येते. तर आपला नऊ आहे ऊन. ऊन म्हणजे सन असं म्हणू ना सण. तर त्याचा विरुद्धार्थी सावली. सावली माहिती मला असं सूर्यप्रकाश येतो तर आपल्याला काय लागतो? ऊन. तर त्याचा आपल्याला काही इफेक्ट करतो सावली. तर ऊन, ऊन, सावली.
तर आपला आता आहे विद्यार्थी झाला तर